मुंबई उच्च न्यायालयाच्या कॅन्टीनमध्ये एफडीएनं धाड टाकलेली आहे। उच्च न्यायालयामधील 3 पैकी 2 कॅन्टीनवरती ही धाड पडली आहे। कॅन्टीनची परिस्थिती सुधारण्याचे एफडीएने निर्देश दिलेले आहेत। पुढील काही काळाकरता कॅन्टीन त्यामुळे बंद राहणार आहे। या संदर्भातला आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी ऋतिक गणकवार यांनी। मुंबई उच्च न्यायालयाच्या वकिलांचा, न्यायमूर्तींचा आणि इथे येणाऱ्या अनेक नागरिकांचा चहा नाश्ता बंद झालेला आहे। कारण एफडीएनं थोड्या वेळापूर्वी या ठिकाणी धाड मारलेली होती आणि सुधारणा नोटीस जी आहे ती या कॅन्टीन चालकांना दिल्याची माहिती मिळते। त्यामुळे हे कॅन्टीन जे आहेत ते आता पुढील सूचना मिळेपर्यंत बंद असल्याची माहिती मिळते। एकंदरीत या ठिकाणी 3 कॅन्टीन्स आहेत। 2 कॅन्टीन हे खाजगी कंत्राटदाराकडून चालवण्यात येतात, तर एक कॅन्टीन थेट बार असोसिएशनकडून चालवण्यात येतं। मात्र एफडीएची धाड पडण्या अगोदरच बार असोसिएशननं आपल्याच मर्जीनं ते कॅन्टीन आहे ते बंद केलं आणि पुढील सूचना मिळेपर्यंत ते कॅन्टीन जे आहे ते चालू होणार नाहीये। तर 2 कॅन्टीन जे आहेत, आपण बघितलं हे ग्राउंडला एक कॅन्टीन आहे, समोर बघू शकतो हे कॅन्टीन आहे। या ठिकाणी अनेक वकील, नागरिक असतील किंवा या ठिकाणून न्यायमूर्तींना चहा नाश्ता जात असतो। आता हे कॅन्टीन जे आहे ते पुढील सूचना मिळेपर्यंत बंद असणार आहे। पलीकडच्या साईडला देखील दुसरं कॅन्टीन आहे, तर तिसरं कॅन्टीन जे बार असोसिएशनचं आहे ते त्यांनी स्वतः बंद केलेलं आहे। तिसऱ्या मजल्यावरती आहे ते कॅन्टीन। हे 3ही कॅन्टीन आता पुढील काही दिवसांसाठी बंद असणार आहेत, कारण की सुधारणेची नोटीस जी आहे ती एफडीएनं दिलेली आहे आणि बार असोसिएशनचे त्यांचं स्वतःचं कॅन्टीन आहे ते त्यांनी स्वतः बंद केलेलं आहे असं परिपत्रक त्यांनी काढलेलं असून आपण बघितलं तर याचमुळं वकील असतील, या ठिकाणी येणारे नागरिक असतील किंवा न्यायमूर्ती असतील यांचा चहा नाश्ता जो आहे तो बंद झाला आहे। कॅमेरा पर्सन जितेंद्र वाघमारेंसह ऋतिक गणकवार, NDTV मराठी, मुंबई।